गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। सकाळचे 11 वाजलेत आणि आज सगळं हळूहळू काम चाललंय। सगळं मॅडम आमच्या बसल्यात, शिवा नाश्ता करून बसली आणि आज मच्छीचा वार, पण मच्छी नाही घेतली, आपला भातच होतोय। आता मार्केटला चालली आहे मी, कारण आज मच्छीवाला सुद्धा आलं नाही आहे, आपलं रोजचं येणार आहे। म्हटलं बघू आज काय घ्यायचं, चला। तर खाली उतरलो, इथे मच्छीवाली मावशी बसली आहे। बघूया मावशीकडे काय मच्छी। हे काय मावशी मच्छी? हे काय? हे मावशी दे का? तर बांगडे घेतलेत, कापून द्या। किशू द्या पैसे। हे पैसे घे मावशी, हे कापून दे ना मावशी तोंड। तर आपले बांगडे आणले आणि फ्राय करायला पण ठेवले। एकीकडे आपला भातावर साल बांगड्याचं। तर संध्याकाळ झाली, चहा पाणी झाला, दुपारी जेवलो आणि झोपलो होतो आम्ही दोघी। आणि कृषिकाची छान अशी एक रील बनवली आहे, ती इन्स्टाला पोस्ट सुद्धा केली। आणि आता आपले 100ला 5 किलो कांदे आलेत। एक तर कांदे महाग झाले, तर तेच घ्यायला चालली आहे मी। काय हो काय, चला। इथं टेम्पो उभा आणि सगळे लोक घेत आहेत, म्हटलं घेऊया। नाही देऊ गाडी गावरून येते नाही, गाडी कुठून येते? तर मार्केटमध्ये 35 रुपये 40 रुपये किलो कांदे आहेत आणि इथे 100चे 5 किलो चांगले भेटले कांदे, पण 5 किलोची पिशवी आणेपर्यंत दमला आहे। चला। तर कांदे घेऊन आली आणि काल मी मम्मीकडे गेले नव्हते, तर मी आणि कृषिका आता चाललोय ना। सोनू आईकडे चाललाय ना? हो चला। काय हो, 2 दिवस होता ना पोगा, मला आठवण आली काय? खाऊ खातोय सोनू। हे कधीच घेतलेले कपडे ते आत्ता होत आहेत, थंडी आहे ना। तर आत्ताच मम्मीकडून आले आणि बाहेर अशी रिलॅक्स बसली आहे। करिश्माने जस्ट लाईट लावली, तिला बोलली जरा लाईट लाव, तोंडावर अंधार येतोय। आणि आपला रोजचं हाजमोला आवडतो मला, तो खात बसले। करिश्मा बसले आणि खूप गार पडायला लागला, तर एकदम गारगार वातावरण झालंय। थंडी एवढी लागते की रस्त्याने येताना असं वाटतं स्वेटर घालून गेलं असं बरं झालं असतं, एवढं थंड लागते बाहेर। ब्लॉग तर असतात, म्हटलं थोड्याशा आज गप्पा मारू ब्लॉगच्या एंडिंगला। काय करिश्मा काय? हिला पहिला हसायला मला येतं की काय काय जण बोलतात बहिणी रिप्लाय देत नाही, कधीतरी टाइम मिळत नाही, कारण का मोबाईल घेऊन बसायला। कृषिकाचं मध्येच काहीतरी निघतं, मध्येच दरवाजा उघडून पळेल, तर दुपारची जरा झोप घेते, कारण का अपुऱ्या झोपेमुळे मला त्रास व्हायला लागला, त्यामुळे थोडा वेळ तरी झोपावं लागतं, ॲटलिस्ट पडावं तर लागतं। म्हटलं 2-3 दिवसांनी मग रिप्लाय दिला जातो, त्याबद्दल सॉरी। तुम्हाला जास्तीत जास्त चांगले रिप्लाय देत जाईन आणि परत एकदा छान छान कमेंट करा। कुठेतरी फिरायला जायचं तर छानपैकी असा व्लॉग काढायचा विचार चालू आहे, कारण का बरेच दिवस कुठेतरी फिरायला गेल्याचा व्लॉग नाही आहे, बघू। तर आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय, गुड नाईट।